वेलकम टू आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. मी तुम्हा सर्वांचं एकदा आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. 5 एप्रिल रोजी सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम झाली होती आणि त्याचे मार्क्स जे आहेत ते मार्क्स मुलांचे आलेले आहेत. त्यानुसार आपल्या सातारा सैनिक स्कूलला जे आहे ते कितीपर्यंत मेरिट लागू शकेल, प्रत्येक कॅटेगरीचं मेरिट जे आहे ते कितीपर्यंत लागू शकेल, कोणत्या रँक मधली जी मुलं आहेत ते पहिल्या लिस्टमध्ये सातारा सैनिक स्कूलमध्ये त्यांचं सिलेक्शन होईल, याबद्दल आज आपण इथे चर्चा करणार आहोत. तर आपल्या सातारा सैनिक स्कूलनी यावर्षी जे आहे ते यावर्षी 30 सीट्स जे आहेत त्या 30 सीट्स वाढवलेल्या आहेत. त्यामुळं इकडे जे आहे ते इकडे आपले प्रत्येक कॅटेगरी मधून जे आहे ते सीट्स वाढलेले आहेत. तर पहिलं जे आहे ते आपण बॉईजचं बघणार आहोत की बॉईजचं जे आहे ते बॉईजच्या सीट्स जे आहेत ते सीट्स किती आहेत. एससी कॅटेगरीच्या 11 सीट्स आहेत. त्यामुळे यावर्षी स्टेट रँकला पहिल्या 7 जे स्टुडंट आहेत, पहिले 7 स्टुडंट जे आहेत ते पहिल्या लिस्टमध्ये त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं. कारण पहिल्या लिस्टला जे आहे ते पहिल्या लिस्टला एससीचं जे आहे ते एससीच्या किमान 50% जागा ज्या आहेत ते 50 ते 60% जागा भरल्या जातात. त्याचबरोबर एसटीचं जे आहे ते एसटीचं जे आहे ते एसटीच्या 5 जागा आहेत. तर पहिल्या 3 स्टेट रँक पहिल्याच्या 3 आहेत त्या 3 जागा फर्स्ट राऊंड मध्ये भरल्या जातील. ओबीसीचे जे आहे ते ओबीसीच्या 20 जागा आहेत. यामध्ये जे आहे ते ओबीसीचा 280 प्लस जी मुलं आहेत तर त्या 8 ते 10 मुलं जे स्टेट रँकला 280 प्लस आहेत ते ओपन ओबीसीचे जे मुलं आहेत ते ओपन मध्ये काउंट होणार आहेत. की हा सैनिक स्कूलचा नियम आहे की ओबीसीचे जे ओपनचं जे मेरिट आहे त्या ओपनच्या मेरिटमध्ये जी मुलं आहेत तर ती ओबीसीची ओपन मध्ये काउंट होतात. त्यामुळे पहिले 280 प्लस जी मुलं आहेत म्हणजे 284 ते 286च्या दरम्यान ओपनचं मेरिट लागेल. त्यानुसार ओबीसीची जी मुलं आहेत 8 ते 10 ती ओपन मध्ये काउंट होते. त्यामुळे पहिले 28 ते 30 जी मुलं आहेत स्टेट रँकला ती मुलं पहिल्या लिस्टमध्ये ओबीसीची त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं. ओपनच्या ज्या आहेत तर ओपनच्या 29 सीट्स आहेत आणि यामध्ये पहिले 35 ते 40 जे स्टुडंट आहेत ते पहिले स्टेट रँकला 35 ते 40 स्टुडंट जे आहेत तर ते मेरिटला लागू शकतात. सातारा सैनिक स्कूलचं ओपनचं मेरिट जे आहे ते 284 ते 286 किंवा 280 प्लस जाऊ शकतं. त्याचबरोबर डिफेन्स जे आहे तर डिफेन्सचं मेरिट जे आहे ते वेगळं लागतं किंवा कुठल्याही सीट्स जे आहेत ते डिफेन्समध्ये काउंट होत नाही. डिफेन्सचा कोठा जो आहे तो वेगळाच राहतो. त्यामुळे डिफेन्सचं मेरिट जे आहे ते डिफेन्सचं पहिले 9 सीट्स आहेत. पहिले 6 ते 7 स्टेट रँकला जी मुलं आहेत तर ती मुलं हे पहिल्या लिस्टमध्ये डिफेन्समधून त्यांचं सिलेक्शन होऊ शकतं. हे झालं 6 स्टँडर्ड मुलांचं सिलेक्शनचं प्रमाण मी आता तुम्हाला सांगितलं. आता जे आहे तर यावर्षी सातारा सैनिक स्कूलनी ज्या मुलींच्या पहिल्या 10 सीट्स होत्या म्हणजे 5 सीट्स होम स्टेटसाठी आणि 5 सीट अदर स्टेटसाठी, तर होम स्टेटसाठी त्यांनी यावर्षी 2 सीट्स ज्या आहेत ते 2 सीट्स वाढवलेले आहेत. म्हणजे मुलींच्या सीट्स ज्या आहेत त्या 12 झालेल्या आहेत. त्यामध्ये जे आहे ओपन साठी आणि ओबीसी साठी एक सीट्स वाढवलेली आहे. एससीची जी आहे ते एससीची 1 सीट राहणार आहे, एसटीची 1 सीट राहणार आहे, ओबीसीच्या 2 सीट्स होणार आहेत, ओपनच्या 2 सीट्स होणार आहेत आणि डिफेन्सची 1 सीट्स राहणार आहे. तर आता हे जे आहे मुलींचं, तर मुलींचं जी राज्यात पहिली येईल मुलगी तिचंच जे आहे तर तिचं सिलेक्शन होतं. त्यामुळं राज्यात येणाऱ्या पहिल्या मुली ज्या आहेत त्या मुली लागू शकतात पहिली. आणि ओबीसी आणि ओपनची जी आहे ती राज्यात पहिली आणि दुसरी येणारी मुलगी जी आहे ती सातारा सैनिक स्कूलसाठी तिचं सिलेक्शन होऊ शकेल. आता याच्यामध्ये 9th बॉईजचं जे आहे तर एससीची 1 जागा आहे. 9चं जेवढे मुलं सोडून जातात तेवढ्या सीट्स अवेलेबल होतात. इथं फिक्स अशा सीट्स नसतात 9 साठी. तर 9चं एससीचं जे आहे तर एससीची 1 सीट्स आहे, एसटीची सीट नाहीये. त्याचबरोबर ओबीसीच्या 5 सीट्स आहेत, ओपनच्या 3 सीट्स आहेत आणि मुलींची 1ही सीट्स नाहीये.
त्यामध्ये जे आहे ते मुलांचं जे आहे ते मुलांचं सुद्धा पहिले जे आहे ते पहिल्या राऊंडमध्ये किमान ह्या 5 पैकी 3 जागा तरी ओबीसीच्या भरल्या जातील. त्याचबरोबर मुलांची तर एकच सीट्स आहे. जनरलच्या म्हणजे ओपनच्या ज्या आहेत तर ओपनच्या 3 सीट्स आहेत. त्यामुळे पहिल्या राऊंडमध्ये ही सगळी मुलं जी आहेत राज्यात आलेली पहिले, दुसरे आणि तिसरी ही मुलं जी आहेत ती लागू शकतात. आता 9चं गर्ल्सचं जे आहे ते गर्ल्सचं जागा कुठल्याही आता शिल्लक नाहीयेत. त्यामुळं मुलींचं जे आहे ते 9चं कुठल्याही मुलींचं सिलेक्शन सातारा सैनिक स्कूलमध्ये होणार नाही, का तर सीट्सच नाहीये तिथे. ओके, हे झालेलं आहे सातारा सैनिक स्कूलचं मेरिट जे आहे ते मेरिट कितीपर्यंत लागू शकेल आणि स्टेट रँकनुसार कितीपर्यंतचे जे नंबरची मुलं आहेत ते पहिल्या लिस्टमध्ये त्यांचं सिलेक्शन होईल. परंतु आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चे जे स्टुडंट आहेत त्यांनी त्यांचे जे बॅच कोऑर्डिनेटर आहेत त्यांच्याशी संपर्क केल्याशिवाय कुठलाही डिसिजन घ्यायचा नाहीये. आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळी जे आहे ते प्रत्येक वेळी तुम्हाला व्हिडिओज जो आहे तो करून सेंड करू असं नाही, तर तुम्हाला ऑडिओ स्वरूपात आपले जे ग्रुप आहेत क्लासचे तर त्या क्लासच्या ग्रुपवरती तुम्हाला त्या वेळेला ऑडिओ स्वरूपात मेसेज सेंड करू. त्यानुसारच तुम्ही जे आहे त्यानुसारच तुम्ही सिलेक्शन करायचं आहे. थँक्यू.